मकर रास हा सप्ताह आपल्या राशीला शुभ फळे देणारा असा जाणार आहे। आपल्या घरामध्ये अचानकपणे सदस्यांच्या बाबतीत अनेक शुभवार्ता आपल्याला कळतील आणि त्यामुळे घरामध्ये सगळीकडे आनंदी वातावरण पसरेल। जर तुम्ही वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरूर करा, कारण सध्या तसे योगही आहेत। आपली स्वप्न पूर्ण करा। एखाद्या अतिउत्साहामध्ये किंवा अविचाराने घेतलेले पूर्वीचे काही निर्णय आपल्याला सध्या अंगलट येण्याची शक्यता आहे, परंतु यातून आपण चांगलाच धडा घ्याल आणि भविष्यासाठी एक प्रकारे आपल्याला चांगला अनुभवच मिळेल। जर आपल्या ओळखीच्या प्रियजनांमध्ये एखादा वाद चालू असेल तर आपण मुळीच मध्यस्थाची भूमिका घेऊन वाद सोडवण्याचा प्रयत्न अजिबातच करू नका, कारण वाद आपल्यावरच उलटण्याची दाट शक्यता आहे। आपण कला किंवा लेखन वर्गामध्ये असाल तर आपल्या लिखाणाच्या माध्यमातून आपल्याला सकारात्मक परिणामच मिळू शकतील। आपल्या जोडीदार आपल्यावर खूप खुश असेल, कारण आपण त्यांना वेळ द्याल, सोबतच एखादे गिफ्टही द्याल। त्यामुळे तुमचे नाते अजूनच घट्ट होईल, तुमच्यामधील प्रेम अजून वाढेल, एकमेकांबद्दल विश्वासामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्या कुटुंबीय व्यक्तींचे आपल्याला सर्व प्रकारे मदत मिळणार आहे। सर्वजण आपल्याला सहकार्यच करतील। प्रत्येक कार्यामध्ये त्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे तुम्ही अजूनच आत्मविश्वासाने कोणतेही कार्य करण्यासाठी सज्ज राहाल। आपली सर्वार्थाने प्रत्येक कार्यामध्ये आर्थिक प्रगती होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जर कोठे पैसे गुंतवण्याच्या विचारामध्ये असाल तर नक्कीच गुंतवा, लाभ मिळू शकतील। जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर एकमेकांच्या विश्वासामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचे नाते हे अजूनच घट्ट होईल। विवाह इच्छुकांसाठी हा सप्ताह स्वतःहून चांगले स्थळ तुम्हाला चालत येतील, तरी तुम्ही प्रयत्न करतच राहा, कारण सकारात्मक परिणाम मिळण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे। घरामध्ये एखादे शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे घरात पाहुण्यांची रेलचेल झालेली तुम्हाला दिसून येईल। गडबडीमध्ये आपण खूप राहाल, सोबतच मनशांती पण मिळेलच, तरीही या सर्वांचा तुम्ही लाभ घ्या। व्यावसायिक वर्गाला आपण केलेल्या गुंतवणुकीतून भरभरून आर्थिक लाभ मिळू शकतील आणि आपल्याला याचा फायदाच होईल। सोबतच आपल्या व्यवसायातील विरोधकांवर उत्तम रीतीने तुम्ही मात कराल आणि लाभही कमवाल। आपले एक वेगळेच रूप त्यांना तुम्ही दाखवून द्याल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाला उत्तम दाद मिळेल। आपल्या अंगावर अजून काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पडण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे आपण आधीच तयार राहा आणि भरपूर कष्टाने आणि प्रामाणिकपणे आपण हे काम पूर्ण करा। बघा, यश अजूनच तुम्हाला मिळेल। तरुण वर्गाला आपण एखादे नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करू शकता आणि यासोबतच आपले मित्रपरिवार ही तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये साथ देतील, मदत करतील। ते आपल्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतील। त्यामुळे तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वासातही वाढ होईल। तुम्हाला एक नवीन बळ आल्यासारखे वाटेल आणि तुम्ही अजून जास्त पटीने, मेहनतीने, कष्टाने तुमचे काम करण्यासाठी सिद्ध राहाल। सोबतच एखादी नवीन नोकरीच्या जर तुम्ही शोधात असाल तर तीही मिळण्याची शक्यता आहे, परंतु आपल्याला हवी तशीच मिळेल हे सांगता येणार नाही। जी मिळेल त्याच्यामध्ये समाधानी राहा, ही सुरुवात आहे असं तुम्ही समजा। महिला वर्गाला खूप शुभ लाभ मिळवून देणारा हा सप्ताह असेल। घरामध्ये आपल्या संततीकडून त्यांची प्रगतीबद्दल आपल्याला शुभवार्ता कळतील, त्यातून आपल्याला त्यांचा खूप अभिमान वाटेल। सोबतच आपले मन स्थिर आणि शांत राहिल्याने आपण कोणतेही कार्य करताना अगदी मन लावून ते काम तुम्ही पूर्ण कराल। सोबतच आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या, कारण अचानकपणे अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे। विद्यार्थी वर्गाला त्यांच्या अभ्यासामध्ये गती मिळू शकेल आणि जे काही ध्येय आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यासाठी परिणाम सकारात्मक रीतीनेच पूर्ण होण्याची शक्यता आहे। एकाग्रता जास्त प्रमाणामध्ये वाढेल, याचा आपण पुरेपूर लाभ घेऊन जोमाने तयारीला लागा। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला आरोग्याच्या दृष्टीने सोबतच इतर दृष्टीनेही हा सप्ताह खूप उत्तम जाणार आहे, तरी कोणतेही कार्य कराल त्यात आनंदच मिळण्याची जास्त शक्यता आहे। आपण आपल्या मित्रमंडळीसोबत एखादी छोटीशी ट्रिप प्लॅन कराल आणि भरपूर आनंद घ्याल। यामध्ये आपण सगळ्यांनाच सुखी करू शकाल आणि स्वतः तर खूपच प्रसन्न असाल। एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला शुभ फळे देणारा सर्व बाजूने असा जाणार आहे, तरी प्रत्येकाने त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे
सबस्क्राईब करा. धन्यवाद.